बिरवाडी संघ ज्यामध्ये विजय हासिल केला संयुक्त बिरवाडी संघाने। खूप चांगल्या पद्धतीने खेळ रंगला होता आणि यावेळेस जर पाहिलं तर नवीन दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील। इथे आमने सामने असतील। एका बाजूला जर पाहिलं तर शिवशक्ती उत्सरणी वर्सेस अपोलो चिंचणी। दोन्ही संघ जर पाहिलं तर एक सफाळा विभागामधील आपण पाहतोय आणि दुसरा जर पाहिलं तर अपोलो चिंचणी म्हटलं तर अगदी आमचा तारापूर बोईसर विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर तारापूर चिंचणी संघाला मी विनंती करीन की आपले एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे। प्लीज मयूर। चला दोन सलामवीर मैदानाचा ताबा घ्या। आपण पंच देखील आमचे जोडले जातील। सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी मैदानामध्ये एंट्री करताना। दोन फलंदाजाचा विचार केला तर एका बाजूला जर पाहिलं तर निशांत आणि दुसऱ्या बाजूला अक्षय मोरे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। अगदी यंग टॅलेंटने भरलेला हा संघ ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्यांना मुलाखत झाली। मुलाखतमध्ये अगदी धडाडीने बोलले गेले कर्णधार असे असावेत की संधी मिळाली तर संधीचं सोनं करणं त्यांच्याकडे अवगत असणं गरजेचं आहे आणि तेच मात्र पाहायला मिळालं। संघ या ठिकाणी दखल केलाय ज्यामध्ये दोन संघ आपण पाहतोय। एका संघाचा जर विचार केला तर टीम मीटिंग चालू आहे। ज्या पद्धतीने आज हा संघ मैदानामध्ये उतरवलाय आणि खऱ्या अर्थाने या संघांना खुशी तेव्हा झाली जेव्हा इथून कॉल केला गेला की उद्या तुम्हाला संधी मिळते। क्रिकेट म्हटलं तर प्रत्येकाला आवडीचा खेळ आहे। कार्यकर्ते संघ कर्णधार यांना मी विनंती करतोय की आपण आयोजकांची भेट घ्यायची आहे। सुरुवात होते सामन्याला। नक्कीच आपण पाहतोय आजच्या या रजनीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते जिथे गोलंदाज सज्ज झालाय मयूर तामारे आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी ट्रॅकवर कित्येक वर्ष जर पाहिलं तर मयूर तामारे आपल्या संघासाठी अपोलो चिंचणी संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात करतायत। ओपनिंग गोलंदाज म्हटली तर मयूरची असते आणि तीच गोलंदाजी या ठिकाणी दर्शवत असताना खूप सामने त्यांनी अनुभवले आहेत आणि खूप अनुभव आहे त्याला। ज्या पद्धतीने आज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। सलामीची फलंदाजी जर पाहिली तर एका बाजूला निशांत आणि अक्षय मोरे हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते। निशांत स्टार्ट करेल। पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल मयूर कडून। पहिल्या चेंडूवर उडवलाय। यावेळेस जर पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरून स्ट्रेट ऑफ द बॅट आणि चेंडू जर पाहिलं तर जातोय षटकारासाठी 6 धावा। थँक्यू डीजे। नव्या कोऱ्या चेंडूला जर पाहिलं तर इथे पार्किंग प्लॉट मध्ये पाठवणं ही ओळख आहे। एक चांगले क्षमतेने भरलेला खेळाडू जर पाहिला तर मिस्टर निशांतला आपण पाहतोय ज्यांनी सुरुवात चांगली केली। यावेळेस चेंडू जर पाहिलं तर इथे मात्र कसरत करावी लागली थोडीशी विकेट किपरला। वाईटचा इशारा आलाय पंचांकडून। अतिरिक्त धावेने या ठिकाणी जर पाहिले तर धावसंख्या वाढेल स्कोर कार्डवर। एकंदरीत 7 धावा। सुरुवात यावेळेस जर पाहिली तर थोडीशी खडतड झाली मी म्हणेन। ज्या पद्धतीने पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता आणि हल्ला केला त्या चेंडूवर मयूर पुन्हा आता मात्र चांगला चेंडू टाकतोय। या चेंडूला स्टेअर केलाय। चेंडू खेळतोय शॉट सिलिया पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतली जाते। सिंगलने चांगली सुरुवात मी म्हणेन
ज्या पद्धतीने निशान आतापर्यंत जे 3 चेंडू खेळला, 3 चेंडू मध्ये एक चेंडू खराब होता आणि 2 चेंडूवर धावा जर पाहिलं तर 7 त्याने बनवल्या आहेत. 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगली सुरुवात मी म्हणेन या ठिकाणी उसरणी संघाने केले. हा वेळचा हा चेंडू आपण पाहतोय थोडासा खोलातला चेंडू होता. सुरुवात ही खूप चांगली असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हा चेंडू खूप चांगला होता की फुलर लेनचा चेंडू खोलात टाकलेला चेंडू जर पाहिलं तर बॅट पासून थोडासा लांब ठेवला आणि ज्या पद्धतीने चेंडू हवा होता तो चेंडू मात्र निर्णायक राहिला. डॉट चेंडू आला. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू नक्कीच एक षटकार मारल्यानंतर आता मात्र जे चेंडू तुम्ही डॉट खेळले जात आहेत ते मात्र कुठेतरी सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर मयूरने केलेला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू हाताळले. खूप चांगल्या पद्धतीचे चेंडू होते. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवर फटका लागत नाहीये. पहिला चेंडू रडार मध्ये होता आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला, परंतु त्यानंतर अक्षय मोरे आपल्याला पाहायला मिळतोय जो स्ट्राईक एंडवर आहे. आतापर्यंत 3 चेंडू खेळला अक्षय. कुठलीही धावसंख्या या ठिकाणी बनवता आलेली नाहीये. इथून जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटकातील आपण पाहतोय जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावा जर पाहिलं तर धाव फलकावर 8 धावा लागल्यात. चांगला संघ या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानामध्ये उतरवत असताना चिंचणी संघ देखील आपण पाहतोय. यावेळेस खोलात पुन्हा एकदा चेंडू जो चेंडू पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा खराब होता. बॅटच्या रडार मध्ये दिला गेला, षटकार मारला आणि त्यानंतर आपण पाहतोय जो कमबॅक केला गेला. खूप चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत जर पाहिलं तर 8च धावा स्कोर कार्डवर पहिला षटकार येऊन बाकीचे चेंडू जे आहेत 4 चेंडू जर पाहिले तर अक्षयने खेळले आणि 4ही चेंडू जे निर्धाव परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्रिकेट नक्कीच चिंचणी संघाकडून आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. विनीत आलाय नवीन गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं हे देखील बंधन आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी विनीत घेऊन आलाय आणि निशांतकडे स्ट्राईक आहे. निशांतने आतापर्यंत 2 चेंडू खेळले. 2 चेंडू मध्ये 7 धावा नक्कीच बनवल्या. नव्या कोऱ्या चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवायची क्षमता तर आहे, पण तो उर्वरित आपण पाहतोय जे चेंडू खेळले गेले अक्षयच्या माध्यमातून थोडीशी खराब फलंदाजी होती. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेंथ बॅट वर घेतलाय चेंडू. तिथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थोडंसं फंबल. इथे जर पाहिलं तर चेंडूने चकवा दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिलं तर अनिकेत होता आणि अनिकेतला बीट करून चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4 थँक्यू. अपेक्षित नव्हतं क्षेत्ररक्षकाला ज्या पद्धतीने चेंडू बाउन्स झाला, अगदी वेळेत बाउन्स झाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ती नजर हटली गेली, परंतु करणला आणलं गेलंय. आता मात्र आपण पाहतोय एक बेस्ट फिल्डर म्हणून करणला आपण नेहमीच पाहतो. त्याची चर्चा असते जेव्हा जेव्हा मैदानामध्ये करण असतो आणि फिल्डिंग एफर्ट तो 100% देत असतो. स्वतःहून या ठिकाणी जर पाहिलं तर जिम्मेदारी गेले एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्याला तैनात केलं गेलंय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू असेल 2 या षटकातील आपण पाहतोय विनीत. हा चेंडू थोडासा पाहतोय ओव्हरपिच चेंडू होता, ज्या चेंडूला वेग कमी केलं आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू खेळून या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. कुठलाही रन्स येणार नाही. जयेशच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबतोय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र पाहिली तर हा 2रा चेंडू हाताळला गेलाय. गरज होती या चेंडूची, कारण की पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा बाउन्स मिळाला. अचंबित होता हा चेंडू फलंदाज निशांतसाठी. ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला, कमरेच्या वरून चेंडू निघून गेला आणि चेंडू जर पाहिलं तर पुन्हा एकदा निर्धाव परिस्थितीमध्ये चौकार आला पहिल्या चेंडूवर, परंतु उर्वरित 2 चेंडू जर पाहिले तर ते निर्धाव खेळलाय. यावेळेस चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक एकत्रित आले, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत चेंडूवर एकंदरीत जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड आता मात्र जाऊन लागले जातोय, तो म्हणजे 14 धावा. 14 धावा झाल्यात स्कोर कार्डवर.
आपण पाहतोय युवा सेना चषक 2025 चं हे आयोजन खूप चांगलं आयोजन केलं गेलंय. अगदी डे नाईट टुर्नामेंट त्याची चर्चा होत असते नेहमीच. यावेळेस आपण पाहतोय थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु वा काही चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र दर्शवलं गेलं. चेंडूला अडवू शकले नाही, परंतु एका वेळेस असं वाटलं होतं की चेंडूला इझिली डन केलाय, मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय आणि तिथून जर पाहिलं तर हा येतोय चौकार, 4 धावा. थँक्यू. एका वेळेस असं वाटलं होतं की चेंडू अडवलाय, परंतु जो थ्रो केला गेला तो थ्रो कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस अगदी जर पाहिलं तर थोडेसे सफल झाले होते, पुढे आले होते. चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु हा चेंडू फसला गेला असंच मी म्हणेन. इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 2 षटक कंप्लीट केले गेले आणि 2 षटकासाठी टायमिंग जर पाहिलं तर व्यवस्थित रीतीने आता मात्र टायमिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की 5 षटक तुम्हाला 25 मिनिटाच्या आत टाकणं गरजेचं आहे आणि ते 25 मिनिटं तुम्हाला दिली गेले. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कुठलीही नुकसान नाहीये उसरणी संघाची, परंतु दुसऱ्या वेळेस जर पाहिलं तर 2 षटकामध्ये 9च्या सरासरीने संघ धावा या ठिकाणी बहाल केल्या गेल्या चिंचणी संघाकडून. थँक्यू. कार्यक्रम कप्तान कार्यक्रम संघाचा कर्णधार आपण आयोजकांची भेट घ्या प्लीज, विनंती असेल. इथून पाहतोय आपण 18 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. मयूर तामोरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. षटक पहिला हाताळलं त्याने. पहिलं षटक हाताळताना जर पाहिलं तर 8 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, चेंडूला पीक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. चांगलं जज, चांगलं झेल राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं जज केलं आणि इथून जर पाहिलं तर पहिला विकेट, पहिला हादरा नक्कीच लागला जातोय, तो म्हणजेच फलंदाज अक्षय बाद. थँक्यू. नवीन फलंदाज अक्षय मोरे बाद झाल्यानंतर अक्षय बोने मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय यंग टॅलेंट भरलेला हा संघ आहे, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर मयूर ची जो अनुभव आहे तो या ठिकाणी कामास आला. मी म्हणेन थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू वापरला गेला, बाउन्स दिला थोडासा, या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सुंदर झेल राजच्या माध्यमातून टिपला गेलाय. त्यावेळेस आपण पाहतोय 18 धावा झाल्यात. 1 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स 2 फलंदाजा दरम्यान. एका बाजूला निशांत, दुसऱ्या बाजूला अक्षय पाहायला मिळतोय. चांगली रनिंग करताना 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या आणि या दुहेरी धावने धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. चांगली धावसंख्या नक्कीच उभारली गेली. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण केलं गेलं आणि त्यानंतरचे चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. इथून जर पाहिलं तर चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूने जी बाउंड्री लाईन आहे ती ओलांडली आणि तदनंतर मिळतोय आणखीन एक चौकार. 4.
थँक्यू. दोन्ही बाउंड्री जर पाहिल्या तर त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाल्या. अडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू अगदी जर पाहिलं तर बाउंड्री लाईन ओलांडली गेली. यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा कव्हर रिजन निवडलं होतं पण तो टायमिंग या ठिकाणी देता आलं नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर चेंडू एकदा निर्धाव टाकला जातोय. ही चांगली गोलंदाजी आतापर्यंत वापरले मयूरने. 4 चेंडू टाकल्यात. 4 चेंडू मागे जर पाहिलं तर 4-6 धावा खर्च केल्यात. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल. हा देखील चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला पकडेल, फेकेल तोपर्यंत रन्स या ठिकाणी कंप्लीट होते. एक एकेरी धावाने धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धावा लागल्या जात आहेत. एक चांगली सुरुवात ज्या पद्धतीने केली गेली निशांतने. निशांतची बॅटची जर विचार केला तर 8 मध्ये त्याने 17 बनवल्या आहेत परंतु 2 ज्या बाउंड्र्या झाल्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अडवण्याच्या बाउंड्र्या होत्या परंतु एंड मुवमेंट मध्ये ज्या बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस आपण पाहतोय ओव्हर स्टेपिंगचा नो म्हणून पंच या ठिकाणी घोषित होताना पाहायला मिळत आहेत. नो चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच येत असताना 1+1 असा इशारा मात्र आपल्यापर्यंत पोहोचला गेलाय. अतिरिक्त धावा या ठिकाणी नक्कीच येत आहे. धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा स्कोर कार्डवर लागलेत. येणारा चेंडू जर पाहिला तर फ्री हिटचा आहे. अक्षयसाठी फ्री हिटचा चेंडू होता. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये थोडेसे चुकले जात आहेत कारण की मयूरकडे चांगली क्षमता आहे, चांगली गोलंदाजी या ठिकाणी दर्शवली. 2 षटक त्याने हाताळले. 2 षटक हाताळताना जर पाहिलं तर 17 धावा खर्च केल्या आणि 1 गडी त्यांनी नक्कीच बाद केलाय. धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा 1 गडीच्या मोबदल्यात 3 षटक कंप्लीट झालेत. आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटकांसाठी अवधी जर पाहिलं तर तब्बल 13 मिनिटांचा अवधी या ठिकाणी वापरला गेलाय. चांगलं टायमिंग या ठिकाणी नक्कीच दर्शवत असताना चिंचणी संघ नेहमीच खेळतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय बऱ्याच कालावधीनंतर चिंचणी संघ या आर्यन मैदानावर दाखल झाला. मयूर स्वतः या ठिकाणी नक्कीच त्यांनी म्हटलं होतं की आमचा संघ जर पाहिलं तर पालघरमध्ये कमी खेळतो, बोईसरमध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट जास्त असतात तेव्हा मात्र बोईसरला उतरत असतो हा संघ. परंतु खूप इच्छा असते या मैदानावर खेळण्यासाठी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज जी संधी मिळाली आणि संधीतून जर पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित केला गेलाय संघ. गोलंदाज पुन्हा एकदा विनीतला आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 4. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. जिद्नू आपल्याला पाहायला मिळाला आणि जिद्नू कडून आपण पाहतोय सुंदर झेल या ठिकाणी टिपला गेलाय. गडी बाद. थँक्यू. चांगली बॅटिंग या ठिकाणी दर्शवली होती निशांतने परंतु धावसंख्या बनवायची आहे या अनुषंगाने फटका खेळला होता. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा असं वाटलं होतं की बाउंड्री लाईन क्लिअर करेल परंतु चेंडू थांबला गेला आणि त्यानंतर सुरेख झेल टिपला गेला. गडी बाद केलाय. इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अविनाश. अविनाशला जर पाहिलं तर एक हार्ड हिटर फलंदाजी साठी जाणला जातोय अविनाश. यावेळेस आपण पाहतोय संघाची धावसंख्या 27 झालंय. इथून येणारे चेंडू जर पाहिले तर या षटकातील 5 चेंडू विनीतची जी गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर थोडस कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती त्याची वाढली गेली. यावेळेस प्रयत्न होता चेंडू
खूप लांब टाकला गेला शरीरापासून आणि तो जर चेंडू पाडताळून पाहिला तर वाईट लाईनच्या खूप बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पंचाने देखील तेच इशारा दिला. इथून मात्र वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजताना धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होईल ती म्हणजेच 28 धावा. 2 गडीच्या मोबदल्यात 28 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. अविनाश या ठिकाणी जर पाहिलं तर थोडासा खोलातला चेंडू होता. फुलर लेंथचा चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू ज्याला पाहिलं गेलं. ऑन साइड रिजन मध्ये खेळला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय जिथे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी फील्ड केला. जोपर्यंत फील्ड होतोय तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन्स या ठिकाणी जॉईन केला जातोय. सिंगलच्या मदतीने 29 धावा जाऊन आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी वापरतोय मिस्टर विनीत. पुन्हा एकदा हा फुलटॉस चेंडू होता. विनीत स्वतः या ठिकाणी चेंडूवर आला होता. चेंडू पकडण्याचा प्रयत्न, रन्स या ठिकाणी घेतला जाणार नाही कारण की जर इथून रन घेण्याचा प्रयत्न असता तर मात्र थोडस चान्सेस होते रनआउट बनवण्याचं. सुरुवात खूप चांगली केली परंतु यावेळेस आपण पाहतोय रनांसाठी थोडस झगडतायत उसरणी संघ. की 29 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगल्या धावसंख्या या ठिकाणी मोजल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला थोडंसं फिरवतायत, बोट फिरवण्याची काम करतायत आणि हे किफायत आहेत. एक चांगला गोलंदाज म्हणून विनीतला ओळखलं जातं आणि ओळख आपली कशी असावी तर याची उत्तम उदाहरण या ठिकाणी देत असताना या चेंडूवर चांगल्या पद्धतीने चेंडू समोरासमोर फिरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय डॉटच्या रूपाने इथे टाकला गेलाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी नक्कीच दिला गेलाय. खेळायचा होता ऑफसाइड रिजन मध्ये परंतु वेळेतच बॅट जर पाहिली तर ती थोडी फिरवली गेली ऑन साइड रिजनला. त्यामुळे फटक्यामध्ये जी ताकद पाहिजे होती ती मिळाली नाही आणि इथून जर पाहिलं तर हा चेंडू देखील सिंगल रन साठी जाईल. 30 धावा झाल्यात आतापर्यंत. इथून जर 20 धावा आणखीन जर आल्या तर सामन्याला मजा येईल असंच मी म्हणेन. परंतु आपण पाहतोय अविनाश एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. इथून त्याची हार्ड हिटिंग संघाला चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन पोहोचवेल. परंतु काय घडेल या शेवटच्या चेंडूवर. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय जो बाउन्स आलाय, जो बाउन्स मिळतोय आणि त्यामुळे जर पाहिलं तर चेंडूला खेळण्यामध्ये थोडीशी अडथळा निर्माण होतोय. तोच अडथळा आपल्याला अविनाशच्या बाबतीत पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत आणि टायमिंगचं जर पाहिलं तर इथून 18 मिनिटं पूर्ण झाले आहेत. थँक्यू. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 कंप्लीट केले गेले. आतापर्यंत 4 षटकामध्ये आढावा घेतला तर 31 धावा आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये षटकारांचा जर विचार केला तर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर चौकारांचा जर विचार केला तर 3 चौकार. नक्कीच आतापर्यंत जे मोठे फटके आपण पडताळून पाहिले या इनिंग मध्ये. इथून जर पाहिलं तर जयेश आलाय. जयेश गोलंदाजी मार्कवर. ओहो इथून आपण पाहतोय चेंडूला खडेखडे फिरवण्याचा प्रयत्न करतोय. छोटा रनअप आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर एक डावखुऱ्याचा नॅचरल टर्न त्याच्याकडे नक्कीच नेहमीच पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाज जयेश तयार झालाय. यावेळेस पुन्हा एकदा फिरवलाय चेंडूला. चेंडू हवेत आहे आणि चांगलं झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर अविनाश या ठिकाणी जर पाहिलं तर बाद होईल.
त्या अर्थाने जर पाहिली तर निशांतची फलंदाजी सोडता जर फलंदाज जर पाहिले तर या मैदानावर टिकू शकले नाही. आतापर्यंत 31 धावा झाल्या आहेत आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. शॉर्ट टर्नमॅन रिझनला क्षेत्ररक्षक चिराग होता आणि खूप चांगली पद्धतीने चेंडूला पकडलं गेलं, चेंडूला कॅच केलं गेलं, कॅरी केलं गेलं, गडी बाद केला गेला. इथून पाहतोय जयेशला मिळाले सफलता दुसऱ्याच चेंडूवर. चेंडू जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले. यावेळेस आपण पाहतोय थोडासा चेंडू जर पाहिलं तर स्लोवर आला, परंतु हा खराब चेंडू होता. एक्सटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फलंदाज इथून तयार होते मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु तुर्तास चेंडू वाईट जातोय, त्याला सोडून दिलं. अतिरिक्त धावेने या ठिकाणी धावसंख्या 32 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलाय, जिथे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूवर अगदी वेगाने येतात. जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत रन्स मात्र इथे आणखीन सिंगलने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिलं तर 33, लॉस ऑफ 3 विकेट्स. 4.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. छोटा रनअप आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी दर्शवत असताना जयेश यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फिरवलाय. चेंडूला फिरवत असताना जर पाहिलं तर अगदी आपण पाहतोय मयूरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी करतोय, समोरासमोरून चेंडूला फिरवण्याची ताकद ठेवतोय. यावेळेस फटका तर उंचावर गेलाय. विनीत इथे आलाय चेंडू खाली, परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाही आणि तेच कारण बनलं. इथे मात्र आपण पाहतोय सलग 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आहे, इथून आपण पाहतोय तिसरी धाव देखील कंप्लीट होते. 3 धावा कंप्लीट केल्या. तिहेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 36 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. चेंडूचा खेळ पाहायला गेला तर 4.5. विनीत थोडेसे लेझी गेले होते चेंडूवर, अन्यथा हा चेंडू देखील आपण पाहतोय, परंतु चांगलं जज केलं विनीतने. चांगली थ्रो या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली असती तर विकेट जरूर आला असता. इथून आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे षटकातील. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, पुन्हा एकदा चेंडू पर्यंत मयूर त्या ठिकाणी येत असताना चेंडूला पकडलंय, जोपर्यंत फील्ड केलंय. एक आणखीन रन्स या ठिकाणी कंप्लीट केली गेली. या एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा 3 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 5 षटक कंप्लीट केले आहेत आणि 5 षटकासाठी अवधी जर पाहिलं तर 24 मिनिटं आणि 40 सेकंदाची अवधी या ठिकाणी वापरला गेला. चांगलं क्रिकेट नक्कीच मी म्हणेन. या ठिकाणी 5 षटक 25 मिनिटाच्या आतमध्ये हाताळणं खूप गरजेचं आहे आणि तेच हाताळलं गेलं. आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम षटक असेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या 37. इथून 6 चेंडूमध्ये किती धावा होतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. यापुढील होणारा सामना जर विचार केला तर 2 संघाला या ठिकाणी आपण नक्कीच फर्स्ट कॉलिंग देऊया, ज्यामध्ये 2 संघाचा विचार केला तर एका बाजूला संघ असेल गावदेवी खैरा पाटक आणि दुसऱ्या बाजूला सरावली. अगदी दोन्ही संघ जर पाहिले तर अगदी जवळ आपल्याला पाहायला मिळतं एकमेकांच्या गावाच्या लगत. खैरा पाटक आणि सरावली संघ म्हटलं तर एकाच विभागातून हे 2 संघ आज आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघाला ऑफिशियल कॉल आहे. षटक 6 कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये येणं बंधनकारक आहे. यावेळेस जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर विघ्नेशला आणलंय. पहिला चेंडू विघ्नेशचा आपण पाहतोय, थोडासा बाउन्स दिला, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज नीरज यांनी. नीरज जो आत्ताच आलाय, जॉईंट झालाय आणि 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून. तर दुसऱ्या बाजूला अक्षय आपण पाहतोय ज्याने 10 मध्ये 11 बनवले आहेत. थोडीशी बॅटिंग करताना चाच पडल्यात फलंदाज, कारण की एक्स्ट्रा बाउन्स. त्यानंतर आपण पाहतोय अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि अटॅक मध्ये जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. असं वाटलं होतं फलंदाजाला की चेंडू निघून जाईल की काय, परंतु ऐन वेळेला चेंडूवर हात टाकला आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडूला अडवण्यामध्ये नक्कीच यश प्राप्त केलं. चेंडूवर धावा या ठिकाणी मिळतील, तब्बल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 40 धावा. यस पंच चेक करतायत या ठिकाणी नक्की काय घडलंय. अगदी तिसऱ्या पंचांची मागणी केलंय.
सेफ आहे या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगलं मयूरचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. काही जबरदस्त उंच उडी घेतली होती, चेंडूला आकाशामध्ये ज्या पद्धतीने पाहिलं ढकललं गेलं आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मयूरचं. इथून जर पाहिलं तर 40 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा विघ्नेश यावेळेस जर पाहिलं तर थोडंसं बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याला जर पाहिलं तर थर्डमॅन रिजन मध्ये खेळलं गेलं. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. जोपर्यंत फिल्डिंग केलं फेकलं तोपर्यंत रन्स या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 41 धावा. विघ्नेशचे आतापर्यंतचे 3 चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडू ज्या पद्धतीने हाताळलेत त्यांनी अगदी एका चेंडूवर तिहेरी धाव तर एक सिंगल असे 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळेस जर पाहिलं तर सरळ हातामध्ये जाऊन थांबला जातोय. विकेटचं होईल पतन, गडी बाद होतोय तो म्हणजे चौथा. शोधून काढले सारीच वस्ती बाईची आता जिरल मस्ती 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 घेतो या शोध पोलीस वाला. थँक्यू गौरव आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 2 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा स्कोर कार्डवर 4 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 6वा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयास या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं चेंडूवर बोटं फिरवली, आखूड टप्प्याचा चेंडू ठेवला गेला आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना मिस्टर अक्षय चांगली धावफलक या ठिकाणी नक्कीच करताना. आणि 11 मध्ये त्यांनी 12 बनवले. एका बाजूला विकेट्स पडत होते परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. इथून धावसंख्या जर पाहिली तर 41 वर थांबवली गेले. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केला गेला. अगदी जर पाहिलं तर हा रनआउटच्या रूपाने गडी बाद होता. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राज. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. इनिंगचा शेवटचा चेंडू याला अगदी भिडकावून दिला. जी ताकद होती आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मी करून दाखवीन शेवटच्या चेंडूवर असा मात्र इशारा देत असताना फलंदाज या ठिकाणी मिस्टर गौरव आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका अटॅक केला गेला. 6 धावांनी धावसंख्या वाढवली गेली. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 47 धावा आणि जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान आहे. या सरावली संघ चिराग या ठिकाणी उपस्थित झालाय. दीपेश देखील आहे आपण पाहतोय उपस्थित झालायत. कर्णधार दीपेश या आपण खैरापाडा संघ लगेचच टॉस साठी यायचा आहे. खैरापाडा संघ यांच्या शुभ हस्ते केला जाईल. युवासेना चषक 2025 एक सुंदर आणि त्या मागचा टॉस इथे होताना आपल्याला बघायला मिळतात. बाजूला दीपेश आहेत आणि एका बाजूला आपण पाहतायत
खैरापाडाचा कॉल. युवा सेना किंग्स 11 पालघर कॉल. 11 पालघर. थँक्यू सो मच रमजान भाई, आपण मुख्य वाहिनीत विराजमान होण्याची कृपा करावी. टॉस जिंकलात. मागच्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहिलं थोड्याशा धावा कमी राहिलेल्या आहेत. तुम्ही टॉस जिंकलात, समोरचा संघ तुल्यबळ आहे, तुमचा निर्णय काय असेल? सोबत तुमचे निर्णय घेऊन येत चला. तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळता हे सांगणं आम्हाला बरोबर नाही वाटत. तुमचा निर्णय. थँक्यू सो मच, तुमचा निर्णय तुम्ही घ्या. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. इनिंग चालू आहे, ज्या दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल आणि जशी सुरुवात होईल तसा पुन्हा एकदा संतोषदा पाटील यांना ऐकूया मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट टॉसला ज्या वेळेला तुम्ही याल प्रत्येक कर्णधार की तुमचा निर्णय घेऊन या. आर्ग्युमेंट स्वीकारला जाणार नाहीत, लक्षात घ्या. खरं आहे, ज्या पद्धतीने आपण मोठमोठ्या टुर्नामेंट खेळतात, कर्णधाराची भूमिका पार पाडत असताना आपल्याकडे निर्णय जे आहेत ते आपल्या स्वतःकडे असणं गरजेचं आहे. इथून टॉस जिंकल्यानंतर बरीचशी चर्चा होते, आपल्या टीममध्ये एक मीटिंग असते की टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे हे आपण ठरवणं गरजेचं आहे. इथून आल्यानंतर आपण पाहतोय जो आपण निर्णय देत नाही आणि त्यामुळे जर पाहिलं तर एक मोठी स्पर्धा कुठेतरी नक्कीच आपण त्याला दर्जा असतो तो दर्जा मिळत नाही आहे. इथून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय उसरणी संघ खेळलाय शेवटच्या चेंडूवर, जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ही खासियत राहिली आहे आज उसरणी संघाची. ज्या पद्धतीने खेळले गेले, नक्कीच म्हणतात ना सुरुवात गोड असेल तर शेवट गोड आहे. त्याच पद्धतीने आपण पाहिलं सुरुवात गोड करून दिली निशांतनं, पण तो शेवट गौरवने देखील गोड केली. मी म्हणेन 47 धावा झाल्या, 48 धावांचं एक लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शिवशक्ती उसरणी तर दुसऱ्या बाजूला अपोळ चिंचणी संघ. या 2 संघाविरोधात आजच्या रजनीतील पाहिलं तर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कशा पद्धतीने मात्र स्टार्ट करतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. चिंचणी संघाकडून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मयूर एका बाजूला आपण पाहतोय मयूर तामोरे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अंकुश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जिथं पाहिलं जाईल अंकुश एक चांगला फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज म्हणून पाहिलं जात आहे. तर एक चांगली सुरुवात करण्यासाठी जर पाहिलं तर कित्येक सालापासून आपण पाहतोय मयूरला ओळखतोय. इथून पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघाला मी बेस्ट ऑफ लक देईन या दुसऱ्या खेळीसाठी. आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगसाठी नाण्याची एक बाजून आपण पाहिली 48 धावा जिंकण्यासाठीचं आव्हान आहे. मयूर तामोरे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सलामीचा फलंदाज सज्ज झालाय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय ज्यांनी सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर नव्या कोऱ्या चेंडूवर षटकार मारला होता आणि इथून जर पाहिलं तर तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तोच फलंदाज गोलंदाज इथून मात्र सुरुवात करेन. पहिल्या चेंडूला निशांत येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. मयूरसाठी पहिला चेंडू असेल. इथून टिक टॅक असं मात्र उत्तर देत असताना जबरदस्त फटका सजवला गेला. मयूरने म्हटलं माझ्या चेंडूवर तू षटकार मारला होता पहिल्या चेंडूवर, यावेळेस मी प्रतिउत्तर देताना तुला देखील षटकार मारीन. आणि तोच आपण पाहतोय इथे पंच दर्शवत आहेत की 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय, चौकार आलाय, पण तू मोठा फटका सजवला हे मात्र नक्कीच चित्र आपल्या पर्यंत पोहोचलं गेलंय. उत्तर चांगलं आहे, जशास तसे उत्तर मात्र देत असताना मयूर थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, अगदी जागा बनवली आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय खूप चांगला फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स चौकार. 4 धावांनी सुरुवात केली आणि चांगली सुरुवात आहे मी म्हणेन.
पुन्हा एकदा तोच रिझन निवडला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कुठलीही चुकी करणार नाहीये. एक मोठी सफलता मी म्हणेन या ठिकाणी मिळाली. मयूर बॅक टू द डगआउटला जात असताना थोडस मोहात पडले होते. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन भेटलं नाही. चेंडू हवेत जास्त राहिला आणि त्यामुळे जर पाहिलं तर इनफिल्ड पार करू शकला नाही आणि तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. जो क्षेत्ररक्षक ओमकार होता आणि चांगलं झेल तिकडे टिपलं गेलं आणि मयूरची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना गडी बाद. फक्त आपलीच चर्चा नुसता बैलगाडा नाही आपला आपला हाय हो रणगाडा संधीकडे हाय आपल्या नावाचा गाजवाजा बैलगाडा नाही आपला आपला हाय हो रणगाडा संधीकडे हाय आपल्या नावाचा. थँक्यू. इथून जर पाहिलं तर करण येत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मयूर बाद झाल्यानंतर आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी आहे करणच्या खांद्यावर असेल. एक चांगला खेळाडू म्हणून करणला आपण नेहमीच पाहतोय, ज्याकडे खूप चांगले जर पाहिली तर क्षमता आहे. चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच आपण त्याला पाहतोय. तो काल ज्या पद्धतीने गाजवला आणि आज देखील ती ओळख एक उत्कृष्ट फलंदाजानी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाने त्याची राहिली. इथून पाहतोय करण आलाय. वन डाऊनच्या रूपामध्ये आपण पाहतोय. निशांतचं चांगलं चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जी चेंडूवर नजर हवी होती ती चेंडूवर नजर राहिली नाही. चेंडूला पाहिलं तर आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूपासून दबाव देण्याचं काम या ठिकाणी करण्याच्या प्रयत्नात जर पाहिलं तर करण थोडासा फसला गेलाय. अगदी 3 चेंडू झाले. 3 चेंडूवर 4 धावा आतापर्यंत जमवण्यात यश आलंय. यावेळेस स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीतून निशांत एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे, ज्यांनी जर पाहिलं तर जर पाहिलं तर चेंडू थोडासा फिरवला गेला, स्लोवर पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर करणची बॅट अगदी जर पाहिली तर वेगाने फिरली गेली आणि डॉट आलाय. चांगले चेंडू 3 चेंडू जर पाहिले तर अगदी उत्तम दर्जाचे होते. ज्यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्यानंतर एक विकेट आणि 2 डॉट. इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय थोडासा अपील केला होता, पंचांकडे वळून पाहिलं होतं, पायाला चेंडू आदळला होता, परंतु चेंडू जर पाहिलं तर थोडासा लेगस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू आणि त्याचमुळे पंचांनी दर्शवलंय की हा थोडासा आउटसाइड ऑफस्टिक लेगस्टिक जातोय आणि त्याचमुळे अपील जो होता तो फेटाळला गेला. परंतु लोअर फुलटच चेंडूला इथून मात्र जर पाहिलं तर मोठा फटका बनवता आला नाही. कारणचा फेवरेट शॉट आहे, परंतु आज नजर बसत नाही. यावेळेस जर पाहिलं तर फेकून दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू जाईल सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. पहिल्या चेंडूवर चौकार आली होती. त्यानंतर आपण पाहतोय करण 4 चेंडू खेळला. 4 चेंडू मध्ये आता मात्र त्याची बॅट अगदी जर पाहिली तर चांगली लागली गेली. चौकार आलाय आणि चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा. स्कोर कार्डवर षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं. निशांच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी राहिली आणि एक विकेट घेत असताना 8 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्या. पुन्हा आपण पाहतोय शिवशक्ती उसरणी संघ ज्या पद्धतीने आज मैदानामध्ये उतरत असताना जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना 47 धावा त्यांनी बनवल्या आणि 48 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं. आता मात्र अजूनही जर पाहिलं तर 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 मध्ये बनवायचे आहेत 40 धावा. समीकरण आपण पाहतोय 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर इथून आलाय राजला आणलं गेलंय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी निशांतचं चांगलं गोलंदाजी आपण पाहिली. यावेळेस आता राजची गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. ओहो, थोडासा चेंडू जर पाहिला तर यावेळेस पंचांकडे पाहिलं जाईल. पंच पडताळतायत आणि हा वाईटचा इशारा पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेर चेंडू थोडासा टाकला गेला होता. फुलटॉस चेंडू या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु
जर पाहिलं तर फलंदाज त्या ठिकाणी अंकुश आहेत. अंकुश एक पॉवरफुल फटका मारण्यामध्ये नक्कीच सक्षम असतात नेहमीच. जर पाहिलं तर त्यांच्या जर चेंडू रडार मध्ये आला तर तो चेंडू जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातो. ही क्षमता ठेवण्याची ही क्षमता त्याच्याकडे आहे. अंकुश पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉट ऑफ लेंथ इथे मात्र आपण पाहतोय पिक केलाय चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडतोय. रन्स मात्र मिळेल फक्त सिंगल. ही लेंथ लाईन थोडीशी चुकीची होती असंच मी म्हणेन. पहिला चेंडू जर पाहिला तर अवांतर या ठिकाणी नक्कीच दर्शवला गेला आणि त्यानंतर ही लेंथ लाईन जी आहे ती शॉर्ट ऑफ प्रकारची लेंथ लाईन. इथे अंकुशसाठी एक आव्हान होतं, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला होता, तैनात केला होता. त्याचमुळे जर पाहिलं तर थोडासा फायदा झालाय उसरणी संघाला असंच मी म्हणेन. इथे आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये निशांत आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षक या ठिकाणी नक्कीच दर्शवत असताना चेंडूला अडवलंय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतलेले आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 11 धावा झाल्या आहेत, 1 गडीच्या मोबदल्यात. थोडासा चांगला चेंडू होता. 28 मध्ये 37 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ओहो, इथून पाहिलं तर बॅट फिरली होती, परंतु चेंडू थोडासा शरीरापासून पुन्हा एकदा दूर टाकण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू आहे असं मी म्हणेन, कारण ऑन साइड रिजनला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय चेंडू थोडा ऑफस्टिकच्या बाहेर आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूवर मोठा फटका मारता आला नाही. चेंडू डॉट झालाय. राज पुन्हा एकदा तोच या ठिकाणी, परंतु हा चेंडू जर पाहिलं तर अवांतर मोजला जातोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी येईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या आता मात्र पाहिली तर 12 धावा. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत, ज्यामध्ये आपण पाहतोय 2 चेंडू वाईट खराब फेकलेत मी म्हणेन. पुन्हा एकदा राज यावेळेस गॅप मध्ये खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू निघून जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय चौकार. 4 धावा. पहा चेंडू ज्या पद्धतीने ऑन साइडला खेळत होते मिस्टर अंकुश, चेंडूला प्रहार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत नव्हता, परंतु यावेळेस जर पाहिलं तर थोडासा चेंडू ऑफसाइड स्टिकवर होता आणि त्याला सहज खेळला गॅप मध्ये. चौकार. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. जाणीव आहे सिंगल रन्स देखील खूप महत्वाची आहे आणि 30 रन्स या ठिकाणी घेत असताना आतापर्यंत स्कोर कार्ड जर तपासून पाहिलं तर 17 धावा लागले जात आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा आणि दुसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. गावदेवी खेरापाडा, आपला डिसिजन काय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फिल्डिंग यस फ्रेंड सरावली संघ आपणास नक्कीच या ठिकाणी कॉलिंग येते की आपण फलंदाजीसाठी तयारीत राहायचं आहे. फ्रेंड सरावली संघ चेंडूवर जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर तब्बल 13 धावा घेतल्या गेल्या. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 13, अशा एकंदरीत 21 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात 1 गडीच्या मोबदल्यात. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो आणि जितलो बी काटच्या वाटवरी. थँक्यू थँक्यू. हा सॉन्ग जो आहे तो डेलिकेट केलाय आमच्या अगदी पूर्ण कमिटीला, ज्या पद्धतीने खूप मेहनत घेतली. तुफान आले, वादळी वारा आला आणि पुन्हा एकदा ही मॅच स्टार्ट केली अगदी 3 दिवसानंतर. आजचा 4था दिवस आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा चालू झाली आणि इथे आपण ही स्पर्धा अनुभवतोय. तर नक्कीच फ्रेंड सरावली संघ थोडंसं डिसिजन मध्ये इथे आम्ही ऐकण्यास चुकी केली होती. यावेळेस आपण पाहतोय बॅटिंग त्यांनी स्वीकारलंय, आमंत्रित केलंय तुम्हाला फिल्डिंग साठी
तयारीत राहायचं आहे. यावेळेस येतोय षटकार, जबरदस्त फटका. अगदी पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा निशांतच्या या गोलंदाजीवर जर पाहिलं तर अटॅक केलाय आणि अटॅक इतका भारी होता. अंकुशच्या अगदी चेंडू रडार मध्ये आला आणि रडार मध्ये आल्यानंतर तो पार्किंग प्लॉट मध्ये पडतो हे मी आधीच सांगितलं होतं आणि तो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो सीमारेषे पार षटकारासाठी. षटकाराने धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा. आता उर्वरित चेंडू आहेत 23 आणि 23 मध्ये 21 ची आवश्यकता. 23 चेंडू 21 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. यावेळेस खोदून काढलाय चेंडूला परंतु रन्स येणार नाही. या चांगला चेंडू, पुन्हा एकदा कमबॅकिंग चेंडू. निशांतकडे एक चांगलं व्हेरिएशन आहे, आपण पाहू शकतायत. या आधी त्यांनी व्हेरिएशन वापरलं होतं. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडासा वेगवान चेंडू करण्याच्या नादात जो बॅटचा चेंडूचा टप जो होता तो पूर्ण बॅटच्या रडार मध्ये गेला आणि त्याला सुरेख फटका मारत अगदी 6 धावांचा इथे मात्र निशाणा लगावला. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता चेंडूवर. अगदी अँड नटराजन स्टाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक पाय वर करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस जर पाहिलं तर रन्स सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा. लेगबाईचा हा रन्स आपल्याला पाहायला मिळाला. अगदी शरीरावर चेंडू पडत असताना चांगला चेंडू या ठिकाणी. 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. गरज आहेत अशा चेंडूची, कारण की पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर मोठा फटका आल्यानंतर आता मात्र कमबॅकिंग करणं खूप गरजेचं आहे आणि तेच कमबॅक होत आहे. 21 मध्ये अजूनही जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. इथून दोन्हीही संघ जर पाहिलं तर समान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने 21 चेंडू आणि 20 धावा. आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न करतोय करण, परंतु जो स्लोवर चेंडू येतोय त्याला ओळखू शकत नाहीये. आतापर्यंतची आपण पाहिली ही बॅट त्याची जर पाहिली तर दुसऱ्यांदा तसेच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात थोडासा स्लोवर केला आणि त्याचमुळे स्लोवरच्या या चेंडूवर फसला गेला करण. धावसंख्या इथून 28 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत आतापर्यंत निशांत यांनी. यावेळेस पुन्हा एकदा तो चित्र आपण पाहतोय. थोडासा चेंडू डीप मध्ये खाली राहतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर खेळताना अडथळा निर्माण होतोय. चेंडू पडल्यानंतर जो बाउन्स हवा होता, वाटलं होतं की करणला थोडासा बाउन्स येईल त्यामुळे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू खाली राहिला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. सफल झालेत, जागा बनवल्यात. इथून जर पाहिलं तर करणने आधीच निश्चय केला होता की चेंडू कसाही असो याला मला जर पाहिलं तर सफल होऊन खेळायचा आहे, फाईन लेग क्लिअर करायचा आहे आणि जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू निघून जातोय अगदी सीमारेषे पार. येतोय षटकार. भिडण्याला देव माझा मल्हारी, खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा, आईची हाय पुण्याई. धावतात दोघं वाऱ्यावानी, फिका पडला घोडा, पैरल झाली आपली जोडी, देशात केलाय राडा, जोशात उडवीत धुरळा, आला बैलगाडा, एक नंबर हाय आपला. थँक्यू. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकामध्ये धावा जर पाहिलं तर 34 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. एकच गडी बाद झालाय जो मयूरला आपण बाद होताना पाहिलं. त्यानंतर करण आणि दुसऱ्या बाजूला अंकुश खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालं. करण ज्यांनी 9 चेंडू खेळला, 9 चेंडू मध्ये 15 धावा त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 कंप्लीट झालेत. धावसंख्या स्कोर कार्ड वर 34 धावा. वेळेचा अभाव आहे नक्कीच संघ उसरणे तुम्हाला, की 3 षटक टाकण्यासाठी तुम्ही 14 मिनिटं वापरल्यात. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय यश. इथून पाहतोय आपण यशला आणलंय गोलंदाजी ट्रॅक वर. चांगली षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी इथून मात्र नक्कीच प्राचारित केलाय. आणि इथून जर पाहिलं तर अंकुश आहे. पहिला चेंडू या ठिकाणी यशचा खेळण्यासाठी सज्ज आहे. मागच्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर निशांत वर हल्ला बॉल केला होता अंकुशने. यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा
पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा अटॅक केलाय आणि अटॅक इतका भारी आहे, बॅटच्या रडार मध्ये चेंडू फिरून मारलाय, चेंडूला येतोय सीमारेषे पार, चौकार 4. चांगला फटका पाहायला मिळाला, अगदी अंकुशच्या बॅट मधून थोडीशी जागा बनवली, शफल झाले आणि त्यानंतर फेकून दिला 1 बाउन्स अगदी ओव्हर द रोप. जिथे आमचे प्रेक्षक वर्ग बसलेत खूप चांगल्या पद्धतीने मॅचचा आनंद घेत असताना नक्कीच धन्यवाद म्हणेन चेंडू आपण दिल्याबद्दल. दी सहकार्य अशाच पद्धतीने असतं प्रत्येक प्रेक्षकांचं. आवडलीने इथे मात्र पाहतोय यावेळेस अंकुशच्या बॅट मधून सरळ या ठिकाणी येईल आणखीन एक षटकार. क्या बात आहे, अंकुश आता मात्र थांबणार नाहीये. जिथे आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये तब्बल 10 जमवल्या गेल्या. यस, धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचतोय 44 धावा. अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच आपल्याला पाहायला मिळाली, 1 विकेट जरूर केला, परंतु अंकुशची खेळी आपण पाहतोय ज्यांनी 9 मध्ये 22 बनवल्यात. चांगली धावसंख्या या ठिकाणी अंकुशच्या बॅट मधून येताना 4 धावांची आवश्यकता आहे. इथून पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथे कुठली चुकी करणार नाहीये. यश एक चांगला कॅच नक्कीच पकडण्यामध्ये इथे पाहायला मिळाला आणि गडी बाद होतोय तो म्हणजे अंकुश. परंतु आपलं काम जो होता तो पूर्ण करून गेला. अंकुश चांगली बॅटिंग करून दाखवली, ज्यांनी 10 चेंडू वापरले आणि 10 मध्ये 22 धावा त्यांनी बनवल्या गेल्या. इथून 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 मध्ये 4 धावा अजूनही बनवायच्या आहेत एसडीचे. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेशला आणलं गेलंय. हा देखील एक डावखुरी हाताचा फलंदाज, तितकाच दर्जेदार खेळाडू ज्या पद्धतीने आपण त्याला ओळखतो. त्याची ओळख जर पाहिली तर आक्रमणासाठी हा देखील एक फलंदाज जाणला जातोय. इथून आपण पाहतोय 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 15 चेंडू शिल्लक आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथून मात्र जर पाहिलं तर चेंडू हवेत होता. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच काय घडलंय पाहायला मिळेल. त्या ठिकाणी चांगला चेंडू होता, परंतु गौरव त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला पकडला होता, परंतु यस, धावसंख्या स्कोर कार्ड वर 44 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची आवश्यकता. 14 मध्ये 4 बनवायचे आहेत. पहिला चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता जयेशचा. यावेळेस अटॅक केलाय, ओळख आहे ती ओळख दाखवली. इथून मात्र चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकारांनी केले या ठिकाणी या मॅच ची समाप्ती. सामना विजयी होतोय तो म्हणजेच अपोलो चिंचणी संघ. अभिनंदन अपोलो चिंचणी संघ आणि कौतुक करीन मी उसरणी संघाचं, ज्या पद्धतीने उसरणी संघ खेळला गेला. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय फ्रेंड्स सरावली वर्सेस जर पाहिलं तर गावदेवी खैरा फाटक. दोन्ही संघामध्ये ही तुफानी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर सरावली संघ, फ्रेंड्स सरावली संघ, तुम्हाला विनंती केली जाईल की आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेचच या ठिकाणी मैदानामध्ये उतरायचं.